नमस्कार, मी तन्मय टिल्लू. कौल 24चा पोहोचला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये. नाशिक साधू संतांची महंतांची भूमी, पण इथलं राजकारणही आता तितकंच रंजकदार ठरतं आहे. इथल्या आखाड्यामध्ये, राजकीय आखाड्यांमध्ये नेमकं काय घडतं आहे तेच जाणून घेण्यासाठी रामकुंडावर नाशिकमध्ये आज आपण आलेलो आहोत. इथल्या सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं आहे, विरोधक काय म्हणत आहेत तेच जाणून घ्यायचं आहे. चला तर मग आखाड्यात उतरूयात. राजकीय आखाड्यात नेमकं काय काय घडतं आहे ते पाहूयात. सुरुवात करूयात. आपल्यासोबत भाजपचे पदाधिकारी आहेत. भाजपपासून सुरुवात करणार आहोत. सध्या काय चित्र आहे, कारण भाजप मोठा भाऊ आहे महायुतीतला. भाजप म्हणते तसं घडतं आहे. सध्या राज्यात असंच चित्र पाहायला मिळतं आहे आणि इथेही नाशिकमध्ये संभ्रमावस्था आहे. नेमका कोणता उमेदवार, कोणाचा उमेदवार, मग तो भाजपचा का महायुतीतल्या इतर दोन घटक पक्षांचा? भाजप या लोकसभेच्या निवडणुकीकडे ही देशासाठीची निवडणूक असं म्हणून बघतो. त्याच्यामुळे इतर विधानसभेच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर निवडणुकांचं महत्त्व वेगळं असतं, परंतु ही देशासाठीची निवडणूक आहे. आणि भारतीय जनता पार्टी साहजिकच राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आणि गेल्या दोन टर्म 2014 आणि 2019च्या ह्या लोकांनी विश्वास ठेवून ज्या पद्धतीनं सरकार दिलं आणि ज्या पद्धतीनं सरकारचं काम झालं आहे, आज देशाचं शीर्षस्थ नेतृत्व नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये जे सरकार चाललेलं आहे त्याची एक जे सर्वांगीण सगळे जे निकष पाहिले सगळे देशाच्या कामकाजाचे, तर लोकांचा विश्वास अधिक वृद्धिंगत झालेला आहे. आणि साहजिक फक्त केवळ राजकारण न होता सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मंत्र घेऊन भाजपा त्या ठिकाणी NDA सगळ्या मित्रपक्षांना घेऊन निघालेला आहे. आणि त्यामुळं फार मतभेद नसावेत, राजकीय मनभेद नसावेत. या भूमिकेतून या निवडणुकीला सामोरं जाताना जास्तीत जास्त कसं लोकांना सहभागी करून घेता येईल अशा दृष्टिकोनातून आता रचना चालू आहेत. इकडे महाविकास आघाडीचा मात्र उमेदवार ठरलेला आहे. कशी तयारी सुरू आहे, काय ठरलेलं आहे, कुठल्या अजेंड्यावर निवडणूक लढणार आहात? महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला आहे. महाविकास आघाडीला इंडिया नाव दिलेलं आहे आणि इंडिया आघाडी पूर्ण भारतामध्ये मोदीच्या विरोधात आणि जे हुकुमशाहीच्या विरोधात काम करत आहे. आमचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी साहेब यांनी देशामध्ये भारत न्याय जोडो यात्राच्या माध्यमातून जनतेला जागृत करण्याचं काम केलेलं आहे. मोदी साहेबांनी, साऊदी साहेबांनी आता बोलले की 2014 साली लोकांनी मोदी साहेबांवर विश्वास ठेवला. खरंच मोदी साहेबांवर विश्वास ठेवला 2014 साली, परंतु तो विश्वासघात करण्याचं काम जर केलं असेल तर मोदी साहेबांनी 10 वर्षामध्ये केलं. कुठलीही महागाई कमी केली नाही, कुठलाही भ्रष्टाचार संपलेला नाही, कुठलीही बेरोजगारांना नोकऱ्या दिलेल्या नाही. आजचं तुम्ही जर स्टेटमेंट कलकत्तामध्ये जर पाहणार, जे 15 लाख रुपयाचा जो जुमला होता तो त्यांनी पुन्हा सुरू केलेला आहे. कलकत्ता म्हणे की ED, CBI आणि जो पैसा वसूल केलेला आहे तो मी जनतेला देईल. म्हणजे किती खोटं बोलायचं आणि रेटून खोटं बोलायचं, जनतेला वेड्यात काढायचं काम मोदी सरकार सातत्याने करत आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये एक असा चेहरा त्यांनी शोधलेला आहे जो प्रचंड खोटं बोलेल, प्रचंड लोकांना फसवेल आणि देशाला मूर्खात काढण्याचं काम जो करेल असा पंतप्रधान या देशामध्ये भारतीय जनता पार्टीने निवडलेलं आहे. आणि त्या माध्यमातून या देशाच्या लोकांचं नुकसान आणि या देश कुठेतरी खड्ड्यात घालण्याचं काम मोदी साहेबांच्या माध्यमातून चाललेलं आहे. ठीक आहे, इथे आपची भूमिका काय ते जाणून घेणार आहोत. काय नेमकं चित्र काय आहे सध्याचं चित्र असं आहे, ज्या कंपनीने भाजपा सरकारला पैसे दिले त्या शरदचंद्र रेड्डी, अरविंद फार्मा ही त्यांची कंपनी आहे. त्या माणसाच्या स्टेटमेंटवरती अरविंद केजरीवालांवरती गुन्हा दाखल झाला. त्या व्यक्तीला अटक झाली. 5 कोटी रुपये त्यांनी BJPला इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून दिले. त्यानंतर त्यांनी ग्राउंड घेतला, माझी पाठ दुखते. EDने सांगितलं की ह्या व्यक्तीला बेल द्यायला हरकत नाही. बेल झाल्यावर त्या व्यक्तीने BJPला पुन्हा इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून 55 कोटी रुपये दिले. खऱ्या अर्थानं घोटाळा किंवा जो काही पैसा मिळाला तो BJPलाच मिळाला. कागदोपत्री सगळं दिसतंय का पैसे BJPला इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून भेटले. त्या माणसाला प्लॅन्ट करून केजरीवालांचं नाव घ्यायला लावलं. त्या व्यक्तीला माफीचा साक्षीदार केलं, म्हणजे ज्याच्याकडनं पैसे घेतले त्याला माफीचा साक्षीदार केलं आणि केजरीवालांना आज खोट्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. मोदीजी, केजरीवालांची जी काही जगभरात प्रसिद्धी झालेली आहे, केजरीवालांचं जे काम आहे त्याला मोदीजी घाबरतात. कारण केजरीवाल खोटं बोलत नाही, जे बोलतो ते करून दाखवतं, म्हणून मोदीजी घाबरलेले आहे. आणि इंडिया आघाडीचा प्रचार केजरीवाल जोरात करतील आणि केजरीवालांचं वक्तव्य हे जगभरात गाजतंय हे मोदीजींना कळालं. आणि आज जग मोदीजींची थूथू करतंय. जगभरामध्ये सगळ्यात खोटा बोलणारा पंतप्रधान म्हणून मोदीजींची ओळख आज जगभरात तयार झालेली आहे. आणि ठीक आहे, मला भाजपची प्रतिक्रिया घ्यायची आहे याच्यावरती. 2004 ते 2014 हे 10 वर्षाचे सरकार होतं काँग्रेस प्रणित UPAचं.
त्या सरकारमध्ये 10 वर्षात जे सगळे आर्थिक घोटाळ्यांचे आकडे उच्चांक झाले होते ते सगळे जनतेला माहिती आहेत. जनतेमध्ये एक प्रचंड नैराश्य आलं होतं की कसं होईल या देशाचं. परंतु 2014ला भारतीय जनता पार्टीने एनडीएने एक चांगला पर्याय दिला आणि त्या ठिकाणी 2014ला जे आम्ही ठरवलं 272+ जे ठरवलं होतं त्याच्यामध्ये 282 जागा आम्हाला त्या ठिकाणी जनतेने दिल्या. आम्हाला 17 कोटी मतं त्या ठिकाणी भारताचे संपूर्ण भारतामध्ये भाजपला एनडीएला मिळालेली होती. 2014 ते 19 आमचं कामकाज इतक्या वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या जनताभूमी काम झालं. त्यामुळे 2019च्या निवडणुकीमध्ये आम्हाला 17 कोटीहून 23 कोटी मतदान संख्या वाढली होती आणि अधिक जागा त्याच्यामध्ये आम्हाला मिळाल्या. आणि त्यामुळं आत्तासुद्धा आता जनतेचा विश्वास फक्त मोदींवर आहे. कारण काँग्रेसला लोकांनी विरोधी पक्ष व्हायची सुद्धा लायकीचा ठेवलेला नाही आहे. 400च्या 400 त्यांच्या 40 जागा सुद्धा आलेल्या नाही आहेत. आणि आता त्याच्यामध्ये आत्ता जो दाखवतात आकडा काँग्रेसचा हा 28 ते 38 दाखवत आहेत. म्हणजे विरोधी पक्ष नेता व्हायच्या सुद्धा लायकीची काँग्रेस आता राहिलेली नाही. ठीक आहे. न खाऊंगा न खाणे दूंगा अशी घोषणा करून पंतप्रधान या देशाचे पंतप्रधान झाले मोदीचे. आणि त्यानंतर आपण बघितलं की इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून सगळ्यांना ब्लॅकमेलिंग करून सगळे पैसे सगळे जमा केले. ज्या पद्धतीने सबका साथ सबका विकास म्हटले, विकास तर कुठे नावालाही दिसला नाही. आणि ज्या पद्धतीने देशामध्ये भ्रष्टाचार वाढला, ज्या पद्धतीने विरोधी पक्षांना वेठीस धरलं गेलं, ईडी आणि सीबीआयची कारवाई केली आणि या देशामधले सगळे घटक पक्ष फोडून. आणि ते आता म्हटले की 2014 पूर्वीचा जो घोटाळा एकही घोटाळा आतापर्यंत सिद्ध झाला नाही. आमच्या गव्हर्नमेंटनी ज्या घोटाळ्यांचे तुम्ही आरोप केले त्या लोकांची चौकशी लावली, आपल्याच कार्यकालामध्ये ती चौकशी झाली आणि कुठलाही घोटाळा सिद्ध झाला नाही. फक्त ईव्हीएमचा वापर केला, विरोधी पक्षातल्या नेत्यांना फोडलं, त्यांना प्रचंड त्रास दिला आणि ह्या देशामध्ये एक हाती सत्ता, हा देश आता हुकुमशाहीच्या दृष्टीने चाललाय. आणि ही लढाई मी सांगते, ही लढाई यापुढे कुठल्या पक्षांतर्गत राहणारच नाही. या देशातली लोकशाही अस्तित्वात राहणार का, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान या देशामध्ये अस्तित्वात राहणार का, हीच खरी लढाई आहे. आणि त्यामुळं सर्व विरोधी पक्षांनी एकजुटीने हा जो काही डाव आहे भारतीय जनता पक्षाचा तो हाणून पाडला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. ठीक आहे. मनसेची काय भूमिका आहे? खरं तर महाराष्ट्र नवमान सेनेची अद्याप अधिकृतपणे कुठल्याही युती संदर्भात भूमिका जाहीर झाली नाही. याचा निर्णय सन्माननीय राजसाहेब ज्यावेळेस घेतील त्यावेळेस अधिकृतपणे या सर्व आम्ही या बाबींवर भाष्य केलं तर योग्य ठरेल. खरं तर महाराष्ट्र नवमान सेनेच्या सत्ता काळात आपण बघत असाल तर नाशिकमध्ये विविध प्रकारचे कामं झाले असतील, शेकडो कोटीचे रिंग रोड असतील, वाहतूक बेट्या असतील, ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क असेल, त्याच्यानंतर मुकणे डॅमचा प्रश्न असेल, पुढच्या 50 वर्षाचा पाण्याचा प्रश्न महाराष्ट्र नवमान सेनेच्या सत्ता काळात झालेला आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जर नाशिकमध्ये संधी दिली आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवमान सेनेचा उमेदवार दिला तर 100% तो आम्ही निवडून आणू, एवढी आम्ही महाराष्ट्र नवमान सेनेच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या वतीने साहेबांना शाश्वती देतो. ठीक आहे. ठीक आहे. मगाचा मुद्दा केजरीवाल. काँग्रेसच्या खासदाराकडे 13,500 कोटीचं चलन सापडलेलं आहे आणि हे लोक भ्रष्टाचाराबद्दल बोलत आहेत. त्याच्यामुळे यांना काही नैतिक अधिकार आले नाही. केजरीवालांच्या बाबतीमध्ये त्यांचे 3 मंत्री जेलमध्ये आहेत आणि त्यांना 9 वेळा समन्स पाठवलं गेलंय. आणि संपूर्ण कायदेशीर न्यायप्रविष्ट कायदेशीर बाब असताना केवळ त्याचं राजकारण केलं म्हणजे मग आपले गुन्हे झाकले जातील, चुका झाकल्या जातील असं यांना वाटतंय. परंतु आता ते होणे नाही आणि त्यामुळे देशविरोधी शक्तींना केजरीवालची मदत झालेली आहे हे अधिक उघड झालेलं आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांची जागा दाखवणार आहे. ठीक आहे. वंचितची काय भूमिका? कारण तिसरी आघाडी वंचित स्थापन करत आहे, काय नेमकं आहे? आणि आता महाविकास आघाडीत वंचित नसणार आहे, त्याचा काय कसा परिणाम होईल? यावेळेस महाराष्ट्रात जर बघितलं तर खऱ्या अर्थाने मराठा आरक्षण आणि शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. नाशिकमध्ये कुठल्याही प्रकारचा रोजगार यावेळेस आलेला नाहीये. जरांगे पाटलांनी यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना सपोर्ट करून एक नवीन आघाडी तयार केली. आपण जर बघितलं असेल तर मराठा समाज हा एकजुटला आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी नेते आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे स्वाभिमानी नेते आहेत. आणि यांची जी गाडी आहे ही युतीला महाविकास आघाडीला यांना झोबी पाचाड करून यावेळेस फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये फक्त तुम्हाला वंचित बहुजन आघाडी आणि मनोज जरांगे पाटील हे 35च्या पुढे जाऊन तुम्हाला दाखवतील. आणि महाराष्ट्रातली पुढची जी विधानसभा असेल ती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हातात असेल. कारण या भ्रष्टाचाराला महाराष्ट्रातल्या जनतेने या दोघांकडे सत्ता देऊन बघितली, कोणीही काही केलं नाही. नाशिकमधले सगळे उद्योग बाहेर गेले. नाशिकमधला रोजगार आज वडापाव विकतोय. आज कुठल्याही प्रकारचा नाशिकमध्ये रोजगार नाहीये. तुम्ही जर बघितलं मराठा आरक्षणाला खोटे सगळ्या सोयऱ्यांचा जो आदेश काढला
तो खोटा आदेश काढला, लोकांना रस्त्यावर पाठवलं, तिथून लोकांना रिटर्न पाठवलं. याची प्रचंड चीड जनतेच्या मनात आहे आणि ती या मतदानाच्या माध्यमातून जनता त्यांना दाखवून देईल की खऱ्या अर्थाने या देशाचे रक्षण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि आता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांना सपोर्ट छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस जरंगे पाटील आहे. त्यामुळे या महाराष्ट्रात आता फक्त शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा. ठीक, नाशिकचं राजकारण तसं कांद्यावर पण अवलंबून आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आपल्या सोबत आहेत. सगळं राजकारण खरं तर नाशिकचं बघितलं तर ते कांद्यावर अवलंबून आहे. कांदा प्रश्न हा खूप जटिल झालेला आहे. गेल्या 5 वर्षामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी असेल किंवा शेतकऱ्यांसाठी असेल, काय काय गोष्टी घडलेल्या आहेत, काय कमी राहिलेलं आहे, तुमचं काय म्हणणं? आता बघा, इथं आता समजा महायुतीचे लोक आलेले त्यांची बाजू मांडायला, एकीकडे महाविकास आघाडीचे लोक आहेत ते ज्या जीवाच्या आकांताने ओरडत आहे, तर त्यांना अन्न पाणी जे आहे ते आमच्या शेतकऱ्याच्या शेतात पिकलेलं जे अन्न आहे ते खाल्ल्याशिवाय हे जोरजोरात घोषणा देऊ शकत नाही. आमचा कांदा असेल, आमची सोयाबीन असेल, आमचा कापूस असेल, आमचं दूध असेल, या शेतमालाला कुठल्याही प्रकारचा हमीभाव मिळत नाही. आम्ही कवडी मोलदाराने आमचा कांदा विकतोय, आमचा शेतमाल विकतोय. केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्याला 40% निर्यात शुल्क कांद्यावर लागू केलं. याच केंद्र सरकारने कांद्यावरती ऑक्टोबर महिन्यामध्ये किमान निर्यात मूल्य $800 लावलं. 7 डिसेंबर पासून केंद्र सरकारने निर्यात बंदी केली. ती निर्यात बंदी 31 मार्चला आता उठणार होती, अजून निर्यात बंदी हटवली नाही, उलट तिला वाढ दिली. व या सर्व शेतकऱ्यांनी आपला जो शेतमाल पिकवायचा, ते एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशाला शेतमाल खाऊ घालायचा, त्या शेतमालाला भाव देण्याचं काम हे सरकार करू शकत नाही. आणि ह्या सरकारच्या विरोधात जे विरोधी पक्ष आहे तोही शेतकरी प्रश्नावरती आवाज उठवत नाही. शेतकऱ्याला कोणी वाली राहिलं नाही. शेतकरी आपल्या वेदना हे कोणापुढे मांडणार? सत्ताधारी असतील का विरोधक असतील, हे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मुख गिळून आहे. आता इलेक्शन लागलंय, सर्व जागे झाले, सर्व आता गर्दी करायला लागले, तर आम्ही सत्ताधारी असतील विरोधक असतील यांना शेती प्रश्नावरती शेतमालाचा जो भाव पडलाय त्याच्या विरोधात आवाज उठवणार. आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही शेतकरी ठरवतील त्यालाच संसदेत जाण्याचा मार्ग सुकर होईल हे आम्ही ठामपणाने सांगतो. स्थानिक मुद्दे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. लोकसभेचं निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, स्थानिक मुद्दे तितकेच महत्त्वाचे आहेत. गुन्हेगारीचा दर वाढताना पाहायला मिळतोय. नाशिक असेल, नाशिकमध्ये ड्रग्सच्या फॅक्टरीज सापडलेल्या आहेत. कसं बघते याकडे महाविकास आघाडी? गेल्या अनेक दिवसांपासून या नाशिक शहरामध्ये ड्रग्ज सापडतं. शाळेतल्या मुलांकडे या नाशिकमध्ये ड्रग्ज सापडतंय. नक्की याचा शोध घेतला पाहिजे का नाशिक शहरामध्ये एवढं ड्रग्ज आलं कुठून, आणि जो कठोर या नाशिक शहरामध्ये शासन चालवेल त्याला त्याच्या मागे जनता उभी असते. एकंदरीत नाशिक जिल्ह्याचा आवाका बघितला तर युवकांची संख्या जास्त आहे, युवक बेरोजगार आहे. मोदी सरकार हे 2014ला सत्तेवर आलं त्यावेळेस अच्छे दिनचा नारा दिला आणि प्रतिष्ठित पत्रकाराने ज्यावेळेस दिल्लीत जाऊन आकडेवारी गोळा केली त्यावेळेस 25 लाख तरुणांना आम्ही रोजगार देऊ असं सांगितलं, तरी अनेक नाशिक जिल्ह्यातले युवक हे बेरोजगार आहे. ज्या ड्रग्स मध्ये जी छोटी भाभी पकडली, आता छोटी भाभी पकडली गेली, पण छोटी भाभीची नेता आतापर्यंत पकडली गेलेली नाहीये. मग ती छोटी भाभी कोण, मोठी भाभी कोण, हे ड्रग्स आणले कुठून, ते विकले कुठे, हे ड्रग्स विकले कोणाला, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. ज्या नाशिकमध्ये ड्रग्सचं नाव कधी ऐकलं नव्हतं, जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं, या देशामध्ये आले, सगळ्या नाशिकमध्ये अवैध धंदे सुरू झाले. ड्रग्स, गांजा, चरस असे मोठमोठे कारखाने या ठिकाणी नाशिकमध्ये उघडले गेले. हे खूप मोठं षडयंत्र आहे. सन्मान्य महाराष्ट्राचे फडणवीस साहेब हे गृहमंत्री आहे, त्यांनी याबद्दल लक्ष घातलं का, याची चौकशी केली का? आजपर्यंत फक्त गरीब आणि सामान्य लोक धरले गेले ड्रग्स याच्यामध्ये, पण आजपर्यंत जो मेन मासा आहे, जो मेन सूत्रधार आहे तो पकडला गेला नाही. आणि भारतीय जनता पार्टीचे लोक या ड्रग्स माफियांना वाचवायचं काम करताय. हा ड्रग्सचा मामला म्हणजे हे कोठडीत नव्हते तर हे पंचतारांकित हॉटेलमध्ये हे माफिया कैदेत न राहता सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होते. यांना बाया पुरवल्या जात होत्या. आजही नाशिकमध्ये ड्रग्सचा हब आहे आणि थैमान आहे. अनेक कॉलेजच्या बाहेर आज ड्रग्स सापडत आहेत. हे बेरोजगार तरुण आज याच्यात अधीन झालेले आहे. शेकडो आईबाप तरसलेले आहे, शिकार झालेले आहे.
हे शहर उद्ध्वस्त झालेले आहे. विकासाच्या बाबतीत सुद्धा आज आम्हाला स्मार्ट सिटीचं सांगताय, पण 2000 कोटी रुपयाचा घोटाळा या शहरामध्ये आहे. स्मार्टच्या नावाखाली हे शहर उद्ध्वस्त केलेलं आहे. हे शहर मोडून तोडून टाकलेलं आहे. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. उमेदवारांसंदर्भात चर्चा करूयात. छगन भुजबळांचं नाव चर्चेत येत आहे. दुसरीकडे हेमंत गोडसेंचं नाव आहे. घड्याळ की कमळ चिन्हावर लढणार आहेत? भुजबळांचं जर नाव समोर आलं तर अजून या ठिकाणी नाशिकची उमेदवारी जरी फायनल नसली तरी सन्माननीय भुजबळ साहेब यांना या ठिकाणी उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि ओबीसीचा एक देशातला नेता हे भुजबळ साहेबांकडे मोदी साहेब बघताय आणि मोदी साहेबांच्या म्हणण्यानुसार भुजबळ साहेब हे देशाचे ओबीसीचे नेते होऊ शकतात. आणि ओबीसीचं नेतृत्व हे भुजबळ साहेबांच्या रूपाने पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला या ठिकाणी मिळणार आहे. करंजकर हे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत आणि ते बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीमध्ये वाढलेले आहेत. उद्धवसाहेब ठाकरेंना अतिशय मानणारे आहेत आणि एकनिष्ठ शिवसैनिक कधीही चुकीचा निर्णय घेणार नाही. प्रत्येकाला असं वाटतं की मी उमेदवारी करावी आणि ते सडन रिॲक्शन होती, ती रिॲक्शन सडन होती आणि त्यानंतर करंजकर विचार करतील आणि असा कुठलाही चुकीचा निर्णय ते घेणार नाही. काय ठरलं नेमकं? काय करंजकर वाजे हा वाद नेमका काय? का महाविकास आघाडीमध्ये अजूनही संभ्रम अवस्था आहे? उमेदवार डिक्लेअर झालेला आहे पण तरी सुद्धा नाराजी आहे, बंडखोरी केली जाते. तुमचा जो समज आहे किंवा जनतेचा जो समज असेल कोणाचा, तो अतिशय चुकीचा आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही आणि त्यातली त्यात सेनेने जो उमेदवार दिला आहे राजाभाऊ वाजे, हा उमेदवार सर्वांनी एक विचाराने दिलेला आहे. करंजकर साहेब जरी असतील ते सुद्धा मला वाटतं अतिशय ताकदीनं वाजे साहेबांचा प्रचाराला लागलेले आपल्याला थोड्या दिवसात दिसतील. हा जो बाहेर अपप्रचार केला जातोय, करंजकर साहेब बोलले असतील की मी उभा राहणार आहे, परंतु ते लवकरच उद्धव ठाकरे साहेबांना भेटणार आहे आणि त्या ठिकाणी उद्धव साहेब ठाकरेला भेटल्यानंतर साहेब त्यांची नाराजी दूर करतील आणि ते 100% वाजेंच्या प्रचाराला अतिशय जीव तोडून कामाला लागतील याची आम्हाला खात्री आहे. आणि महाविकास आघाडी ही इंटॅक्ट आहे, अतिशय मजबूत आहे. ती या ठिकाणी जास्तीत जास्त खासदार नाशिक जिल्ह्यातले दोन्ही खासदार ही महाविकास आघाडी निवडून आल्याशिवाय राहणार. ठीक आहे, बोला. एक लक्षात घ्या, 2005-2006 साली पवार साहेब मनमाडला आले होते आणि त्यावेळेला कांद्याचा भाव हा खूप खाली गेला होता. अक्षरशः शेतकरी म्हणजे तो त्याला संकटात सापडला होता आणि साहेबांनी त्यावेळेला शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापारी अशी मीटिंग घेतली आणि त्याच दिवशी संध्याकाळी साहेब दिल्लीला गेले. त्यावेळेला $300 प्रति टन जो निर्यात शुल्क होतं ते रद्द केलं, ते शून्यावर आणलं, जेणेकरून निर्यात आणि लोकलला भाव चांगला मिळाला आणि शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले. तसा निर्णय हे शासन घेत नाही. हे शासन हे बघा 6000 रुपये देत आहे, पण 6000च्या अगेन्स्ट शेतकऱ्याकडनं 6 लाख रुपये काढताय. भाव कुठले नाहीये. तुम्ही ऊसाचा भाव बघा, ऊसाला भाव नाही. तुम्ही सोयाबीनचा भाव घ्या, जो 7000 रुपये पाहिजे होता तो भाव 4000 वर ठेवलाय. खरं तर नाशिकच्या विकासावर कोणीच बोलत नाहीये. नाशिकमध्ये गेल्या 20-25 वर्षापासून IT हब असेल, विविध रोजगार निर्मितीसाठीचे प्रकल्प व्हायला पाहिजे होते, ते होत नाहीये आणि याच्यावर कोणीच बोलायला तयार नाहीये. सर्व आपसात भांडताय, परंतु विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलायला तयार नाहीये. अगदी विकासाचे मुद्दे काहीसे मागे पडलेले आहेत आणि इथे उमेदवार नेमका कोण, महायुतीचा उमेदवार कोण, हे लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या तरी नाशिकमध्ये वातावरण तापलेलं आहे. या निवडणुकीत काय निकाल लागतो, कोणत्या पारड्यात मतदान जनता करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन प्रकाशसह मी तन्मय टिल्लू, कौल 24चा, नाशिक.